निरागस प्रेम भाग 14. थोड्या वेळाने रोहनची आई म्हणाली, चला चला आधी पोटभर खाऊन घ्या, मग मस्ती करा. सगळेजण गोल बसले. गरमागरम पोहे, सँडविच, भजी आणि फळं काढण्यात आली. गौरी तिच्या आईच्या शेजारी बसली होती, तर रोहन समोर बसून मुद्दाम तिच्याकडे बघत होता. काय बघताय? गौरीने हळूच विचारलं. काही नाही, माझी बायको किती सुंदर दिसते ते बघतोय. गौरी लगेच लाजली. तिची आई आणि सासूबाई हे ऐकून हसू लागल्या. जेवण झाल्यावर गौरीचा भाऊ पुन्हा उभा राहिला. आता आपण अंताक्षरी खेळणार. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. खेळ सुरू झाला. जुनी मराठी गाणी, हिंदी गाणी, भावगीतं सगळं रंगात आलं. सासरेबुवांनी एक जुनं गाणं म्हणताच सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मग रोहनची पाळी आली. तो गाणं म्हणत असताना त्याची नजर सतत गौरीवरच होती. गाण्याचे शब्दही प्रेमाचेच होते. गौरीला ते लक्षात आलं आणि ती खाली मान घालून हसू लागली. अहो, गाणं सगळ्यांसाठी म्हणताय की फक्त गौरीसाठी? सासूबाईंनी चिडवलं. दोन्ही, रोहन लगेच म्हणाला. सगळे मोठ्याने हसू लागले. संध्याकाळ हळूहळू होत होती. आकाश नारिंगी रंगाने भरलं होतं. तलावाच्या पाण्यावर सूर्यास्ताचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. तेवढ्यात रोहनने सगळ्यांना एका मोकळ्या जागी बोलावलं. गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. काही क्षणात तिथे छोटासा कॅम्पफायर पेटवण्यात आला. वा! गौरीच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले. सगळेजण कॅम्पफायर भोवती बसले. गप्पा, गाणी आणि हास्याने वातावरण भरून गेलं. कॅम्पफायर भोवती सगळे बसले होते. रात्रीचा गार वारा, तलावाच्या पाण्यावर पडणारे चंद्राचे प्रतिबिंब आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वातावरण आणखी सुंदर बनवत होता. यानंतर सगळ्यांनी मिळून डान्स करायला सुरुवात केली. सुरुवातीला आई-बाबा नकार देत होते, पण नंतर त्यांनाही खेचून मधोमध आणलं गेलं. सासूबाई आणि गौरीची आई एकत्र नाचताना पाहून सगळे टाळ्या वाजवत होते. रोहनने गौरीकडे हात पुढे केला. मॅडम, माझ्यासोबत डान्स कराल? गौरी हसली. विचार करावा लागेल. अजूनही राग आहे? थोडासा. मग डान्स केल्यावर जाईल. दोघेही हसले आणि संगीताच्या तालावर नाचू लागले. गौरी आणि रोहन छान डान्स करत होते. सगळे टाळ्या वाजवत होते, पण त्या दोघांचं मात्र कुणाकडेच लक्ष नव्हतं. ते आपल्याच विश्वात हरवले होते. थोड्या वेळाने कार्यक्रम संपला. जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. गौरीही त्यांच्या रूममध्ये आली, पण तिला रोहन कुठेच दिसला नाही. हे कुठे गेले आता? ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात तिची नजर टेबलावर ठेवलेल्या एका सुंदर बॉक्सकडे गेली. त्यावर लिहिलं होतं, डिअर वायफी, फॉर यू. गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने उत्सुकतेने बॉक्स उघडला. आत एक अतिशय सुंदर साडी होती. हलक्या गुलाबी रंगाची, नाजूक भरतकाम केलेली. वा, किती सुंदर आहे, ती आनंदाने म्हणाली. इतक्यात दरवाजा उघडला आणि रोहन आत आला. मग आवडलं का गिफ्ट? त्याने हसत विचारलं. खूप सुंदर आहे, पण अचानक कशासाठी? कारण माझ्या बायकोला खुश करण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही. गौरी लाजली. धन्यवाद. फक्त धन्यवाद. मग अजून काय? मला साडीत बघायचं आहे तुला. आत्ता? गौरीने आश्चर्याने विचारलं. हो, आत्ताच. अहो, आत्ता कुठे? नंतर कधीतरी नेसेन. नाही, आत्ताच. तुम्ही पण ना, किती हट्टी आहात. आणि तू खूप गोड आहेस. गौरीने नकली रागाने त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे, पण तुम्ही बाहेर थांबा. हो मॅडम. रोहन हसत बाल्कनीत जाऊन उभा राहिला. काही वेळाने रूमचा दरवाजा हलकेच उघडला. रोहन, त्याने मागे वळून पाहिलं. क्षणभर तो तसाच पाहत राहिला. गुलाबी साडीतली गौरी खूपच सुंदर दिसत होती आणि तिचे मोकळे केस सोडलेले होते आणि चेहऱ्यावर हलकंसं लाजरं हसू होतं. रोहन काही क्षण काहीच बोलला नाही. काय झालं? गौरीने विचारलं. एक मिनिट. का? मी श्वास घ्यायचं विसरलो बहुतेक. गौरीच्या गालावर लगेच लाली पसरली. काहीही बोलता तुम्ही. रोहन तिच्याजवळ आला. खरंच सांगतो, आजपर्यंत तुला अनेक वेळा सुंदर दिसताना पाहिलंय. पण आज आज काय? आज नजरेतून दूर जावंसं वाटतच नाही. गौरी खाली मान घालून हसू लागली. रोहनने गौरीचा हात धरला आणि दोघे बेडरूमच्या बाहेर आले. घरात सगळीकडे शांतता होती. सगळेजण झोपले आहेत याची खात्री करून तो तिला वर गच्चीवर घेऊन आला. रात्रीचं आकाश तारकांनी भरलेलं होतं. मंद वारा वाहत होता. गौरी आश्चर्याने आजूबाजूला पाहत होती. इथे कशासाठी आणलंय? तिने हळूच विचारलं. रोहन फक्त हसला. त्याच्या एका हातात छोटासा गजरा होता. हे बघ. गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रोहनने प्रेमाने तिच्या केसांमध्ये गजरा माळला. गजऱ्याचा सुगंध दरवळला आणि त्या क्षणाचं सौंदर्य आणखी खुलून गेलं.
रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. गुलाबी साडी, केसांमधला गजरा आणि चेहऱ्यावरचं लाजरं हसू. त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. आय लव्ह यू गौरी. ऐकताच गौरीच्या गालांवर अजूनच लाली पसरली. ती खाली मान घालून उभी राहिली. रोहन हसला. अगं काहीतरी बोल ना. गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर खाली केली. मला पण ऐकायचे आहेत ते 3 शब्द. नाही. का? खूप लाज वाटते. माझी लाज वाटते तुला? गौरीने मान हलवली. रोहन हसू लागला. इतक्या दिवसानंतरही? हो. दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. तेवढ्यात दूरवरून एका मंदिराची घंटा ऐकू आली. गौरीने धाडस करून वर पाहिलं. रोहन अजूनही तिच्याकडेच पाहत होता. काय? ती हसत म्हणाली. उत्तराची वाट बघतोय. गौरी पुन्हा लाजली. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली. तुम्हाला खरंच ऐकायचं आहे? हो, खूप. गौरीने आजूबाजूला पाहिलं. कुणीच नव्हतं. ती हळूच म्हणाली. मलाही तुमची खूप काळजी वाटते. रोहनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हे उत्तर चुकलंय. बाकीचं नंतर. म्हणजे अजून वाट बघावी लागणार? हो. रोहनने नाटकीपणे सुस्कारा सोडला. ठीक आहे, पण एक दिवस नक्की सांगशील. गौरी हसली. कदाचित. दोघेही गच्चीवर बराच वेळ बसून गप्पा मारत होते. जुन्या आठवणी, भविष्याची स्वप्न, एकमेकांबद्दलच्या भावना. बोलता बोलता वेळ कसा गेला ते त्यांनाही कळलं नाही. खाली संपूर्ण घर शांत झोपलं होतं. थोड्या वेळाने रोहनचे वडील पाणी पिण्यासाठी उठले. ते किचनकडे जात असताना त्यांच्या नजरेस हॉलमधला आणि जिन्यातला दिवा चालू दिसला. अरे एवढ्या रात्री दिवे कोणी चालू ठेवले? ते स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी आजूबाजूला नजर टाकली. घरात सगळे आपापल्या खोल्यांमध्ये झोपलेले दिसत होते. क्षणभर ते हसले. हं, या दोघांशिवाय अजून कोण असणार? त्यांना लगेच रोहन आणि गौरीची आठवण झाली. गच्चीवर जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला, पण लगेच त्यांनी तो विचार बदलला. राहू दे, नुकतेच लग्न झालेले आहेत, गप्पा मारत बसले असतील. हसत हसत त्यांनी दिवे बंद केले आणि परत आपल्या खोलीत जाऊन झोपले. वर गच्चीवर मात्र रोहन आणि गौरी अजूनही गप्पांमध्ये रंगले होते. अचानक गौरी म्हणाली, उद्या सगळे उठल्यावर जर कळलं की आपण रात्रभर इथे होतो तर? रोहन हसला. मला वाटतंय बाबांना आधीच अंदाज आला असेल. काय? हो, ते खूप हुशार आहेत. हे ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेवढ्यात गार वाऱ्याची झुळूक आली. दूर पूर्वेकडे आकाशाचा रंग हळूहळू बदलू लागला होता. अरे बापरे, गौरी अचानक म्हणाली. काय झालं? पहा ना, पहाट व्हायला आली. रोहनने घड्याळाकडे पाहिले. खरंच आपण इतका वेळ बोलत होतो? दोघेही हसू लागले. शेवटी ते खाली आले आणि कुणालाही न उठवता शांतपणे आपल्या खोलीत गेले. सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर जमले. गौरी आणि रोहनही आले, पण गौरीचा चेहरा थोडा उतरलेला दिसत होता. रात्री उशिरापर्यंत गच्चीवर बसून गप्पा मारल्यामुळे आणि गार वारा लागल्यामुळे तिला थोडी सर्दी झाली होती. मधून तिला शिंका येत होत्या. ॲच्चू! सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. रोहन लगेच काळजीने म्हणाला, बघा ना, हिला सर्दी झाली आहे. हच्चू! गौरीने पुन्हा रुमाल नाकाला लावला. तेवढ्यात तिचा भाऊ मिश्किलपणे म्हणाला, अरे वा, पण काल तर थंड काही खाल्लं नव्हतं, मग सर्दी कशी झाली? गौरीने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. रोहन काही बोलणार इतक्यात त्याचे बाबा म्हणाले, अरे वरती खूप गार हवा होती ना रात्री. क्षणभर टेबलावर शांतता पसरली. रोहन आणि गौरी दोघेही दचकले. बाबा पुढे म्हणाले, रोहन तुला कळत नाही का? एवढा वेळ गच्चीवर थांबवलंस तिला. बघ लगेच सर्दी झाली. हे ऐकताच सासूबाई, गौरीची आई, तिचे बाबा आणि भाऊ सगळेच हसू दाबू लागले. रोहनच्या लक्षात आलं की बाबांना सगळं माहीत आहे. बाबा, तो उशाळून म्हणाला. काय बाबा? सासरेबुवा हसत म्हणाले, आम्ही तर काहीच बोललो नाही. आता मात्र सगळे मोठ्याने हसू लागले. गौरीचा चेहरा पूर्ण लाल झाला. हॅच्चू! शिंका आली आणि त्यातच तिची आणखी फजिती झाली. अगं एवढी का लाजतेस? सासूबाई हसत म्हणाल्या. नुकतंच लग्न झालंय, गप्पा मारल्या तर त्यात काय एवढं? हे ऐकून गौरी आणखीच लाजली. ती पटकन उठली. मी येते. आणि ती सरळ आपल्या खोलीकडे निघून गेली. तिच्या मागे पाहत रोहनचे बाबा हसत म्हणाले,
जा रे जा, बघ तिला, नाहीतर आता खरंच रुसून बसेल. सगळे पुन्हा हसू लागले. रोहनही हसत उठला आणि खोलीकडे गेला. रूममध्ये गेल्यावर त्याने पाहिलं, गौरी खिडकीजवळ उभी होती. अगं, ती मागे वळली नाही. माझ्याशी बोलू नको. का? तुमच्यामुळे सगळे चिडवत होते. रोहन तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. माझ्यामुळे? गच्चीवर मी एकटाच गेलो होतो का? गौरीने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते लाजरं हसू लपून राहिलं नाही. रोहन हसला. चल आता औषध घे आणि नंतर थोडी विश्रांती. रोहनने गौरीला सर्दीची गोळी दिली आणि पाणीही आणून दिलं. चल, ही गोळी घे. गौरीने थोडंसं तोंड वाकडं केलं. मला औषधं आवडत नाहीत. माहिती आहे, पण मला माझी बायको आजारी पडलेली अजिबात आवडत नाही. हे ऐकून गौरी हसली आणि तिने शांतपणे गोळी घेतली. थोड्या वेळाने सगळ्यांची परतीची तयारी सुरू झाली. पिकनिकचे ते सुंदर 2 दिवस कसे संपले ते कुणालाच कळलं नव्हतं. बॅगा गाड्यांमध्ये ठेवल्या गेल्या. सगळेजण एकमेकांशी बोलत होते. गौरीची आई तिच्याजवळ आली. बाळा, स्वतःची काळजी घे आणि औषध वेळेवर घे. हो आई. गौरीने आईला मिठी मारली. तिच्या बाबांनीही प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आनंदात राहा. हो बाबा. गौरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिचा भाऊ लगेच म्हणाला, अगं, पुन्हा रडायला सुरुवात करू नकोस, नाहीतर मलाही वाईट वाटेल. तुला आणि वाईट वाटेल? गौरीने चिडवत विचारलं. हो, थोडंसं. सगळे हसू लागले. तेवढ्यात रोहन पुढे आला. बाबा, आई, तुम्ही काळजी करू नका. गौरीचे बाबा हसले. आम्हाला माहीत आहे. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा निरोप घेतला. थोड्याच वेळात 2 गाड्या 2 वेगवेगळ्या रस्त्याने निघाल्या. गौरी मागच्या काचेतून तिच्या आईबाबांना हात हलवून निरोप देत होती. जोपर्यंत गाडी नजरेआड झाली नाही तोपर्यंत ती तिकडेच पाहत राहिली. रोहनने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. पुन्हा भेटू ना सगळे? गौरीने मान हलवली. हो, पण हे 2 दिवस खूप छान गेले. मलाही तसंच वाटतं. नंतर यांची गाडी निघाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हिरवीगार झाडं मागे सरकत होती. थोड्या वेळाने सर्दीच्या गोळीचा परिणाम झाला आणि गौरीला झोप यायला लागली. तिने हळूच डोकं रोहनच्या खांद्यावर टेकवलं. रोहनने तिच्याकडे पाहिलं. झोप येते? झोप मग. घरी पोचल्यावर उठवतो. काही क्षणातच गौरी शांत झोपली. रोहन तिच्याकडे पाहून हसला. पिकनिक संपली होती, पण त्या 2 दिवसांच्या सुंदर आठवणी त्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या होत्या. आता यापुढे काय होतंय ते पुढच्या भागात पाहूया. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.